अरे मम्मी काय करती? अरे या गुलाबाच्या फांट्याना आले पांगल्याच्या कट करायच्यात. बरं ते राहू दे. तू ये धर. आणि हे मासे कशाला? या माशाचं आहे ना मस्त एकदम तवा फ्राय आणि कुरकुरीत आणि झणझणीत झाला पाहिजे असं कर. तवा फ्राय करायचा का मग? हा चल मग करते. धर. तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचा एकुलता एक ब्लॉगर शुभ आहे. तर मम्मीकडून करून घेऊ आपण मस्त मच्छी तवा फ्राय. तर चला बघूयात मम्मी नेमकं कशी बनवते रेसिपी. आता आपण आहे ना तवा फ्राय करणार आहे, त्याच्यासाठी ना काय काय लागत मी तुम्हाला दाखवते. कढीपत्ता घेतला, अद्रक घेतलं, लसूण घेतलं, एक लिंबू घेतलं, एक चमचा घरचा मसाला घेतला, अर्धा चमचा हळद घेतली आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा मीठ थोडा गरा घेतला. तर आता आहे ना पहिला अद्रक लसूण वाटून आणू. अद्रक लसूण वाटून झालं, आता मासे स्वच्छ धुवून घेऊ. याच्यात आहे ना थोडं मीठ टाकून घेऊ, मग हे लागलं रक्त आहे ना हे निघत चांगलं. मासे लावायचा आहे ना, आता पहिला मसाला काढून घेऊ. हे मसाल्यात आहे ना थोडं तेल टाकू. आता आहे ना चूल पेटून घेतली, त्याच्यावर तवा ठेवला आणि आता तेल टाकी ते तापायला. तेल तापत तर माशाला गरा लावून घेते. सगळ्या माशाला गरा लावून झाला, आता तेल पण तापलंय आणि त्याच्यावर आता कढीपत्ता टाकी ते लगेच मासा टाकून घेत तळायला. आता आपले मासे तळून झाले, आता प्लेट मध्ये काढून घेते. मग कसा वाटलं मासा? सुटलं तोंडाला पाणी? आवडला असा व्हिडिओ तर लाईक करा.